अधिकारी हे सगळे माझ्या बाजून होते. हो माहिती आहे. आम्ही आम्ही पोलीस पार्टी जाऊ ना इथे आम्ही तहसीलदार साहेबांकडे पण गेलो होतो. गेल्या वर्षी पण ते बाजारात गेलो. ते 4 वर्ष आली आम्ही सगळं ग्रामस्थ इकडे पाऊस पडला की आता नाग तास आम्हाला ग्रामस्थांना शेतकऱ्यांना व शाळेत जाण्या मुलांना होतो. तुम्ही बघू शकता इकडे जो गाळ साचलेला 1 फुटाचा गाळ साचलेला पाणी इकडे गेल्या वर्षी खड्डे पाडत होते. जेव्हा आम्ही अडवलं तेव्हा आम्हाला अशी धमकी दिली प्रशासनाने की आम्ही तुमच्या विरोधात कोर्टात जेव्हा पोलीस स्टेशनला जा. तेव्हा आम्ही त्यांना अशी आक्रमक भूमिका घेतली की तुम्ही जर कोर्टात जात असाल तर आम्ही पण आमचा मार्ग अवलंबू शकतो. अधिकाऱ्यांनी इतकं सांगायचं असं वाटतं की अधिकारी उपाशी जनता उपाशी झालेली आहे. तर इकडे बघता इतकं पाणी साचतं प्रत्येक पावसाचं आता साधारण 10 मिनिटाचा पाऊस पडला तर इकडे मस्त की नदी होणार म्हणजे होडी सोडायची पण टेन्शन नाही आम्हाला. त्यांना खूप आलेलं आता मुलांसाठी इकडे चिरा टाकला एखादा मुलगा पडून अपघात होऊ शकतो. गेल्या वर्षी आम्ही पडलेलो आहोत. आमच्यासमोर 2 बायका पडले पाण्यात जाऊन. अधिकाऱ्यांनी त्याचं काय येत नाही. हायवेचं फक्त सांगता हायवे झाला हायवे कुठे दाखवा ना. हा एवढा इकडे गाळ साचतो सगळा अधिकाऱ्यांनी दिसत नाही का फक्त का हायवे कुडा मालवा कुडा आपलं कुडा गोवा मुंबई हायवे का ओके पाहिजे त्यांना बॉक्सेल नाही. इकडं माणसं जातात ना. जर त्यांनी महिन्याभरात हे काम नाही केलं 15 ऑगस्टला आम्ही सर्व ग्रामस्थ पाण्यात बसून आंदोलन करणार आहोत. तो आता वाईट इथूनच सांगतो काय साहेब आज या ठिकाणी तुम्ही बघितलं आहे. आज बघा आता ही मोटरसायकल जाते गाळ साठलेला आहे. गाळ आज जवळजवळ 2-4 वर्षाचा हा गाळ आहे. ज्या वेळोवेळी सांगून पण अर्थ देऊनपणे कोण दखल घेत नाहीत आणि आता जर नाही असं झालं आता बघा शेतकऱ्यांना भोगावं लागत आहे. आणि आज जर असं जर नाही झालं या ठिकाणी समजा जर नाही प्रशासनाने नाही दखल घेतली तर आम्ही आमच्या स्टाईलने हे आमचे उभाटाचे आमचे मित्र उभाटाचे ठाकरे गटाचे अंमलबाजी शाखा प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे मित्र आहेत आणि हे बघा हे पार्सेकर आहेत आणि कार्यकर्ते रवी जोस्कर आहेत. गावना ग्रामपंचायत सदस्य आहेत. गावनाजी प्रत्येकांना ह्या ठिकाणी त्रास भोगावा लागत आहे. काही चिखल गाळ साठलेला आहे खड्डे पडलेले आहेत आणि ते आम्ही फक्त मुलांच्या शाळेत जाणार नाही. आणि गाडी साहेब गाडी जर अशी परिस्थिती आहे गाडी जाताना गाडी काय स्लो नसते गाडी आणि मुलांना कपडे भिजत पुन्हा घरी जावं लागतं धावत पळत असा त्रास भोगावा लागत आहे. आणि अशा प्रकारचा आणि जर समजा जर नाही झालं तर आम्ही इथे सगळे ग्रामस्थ मिळून आम्ही इथे या पाण्यात बसून आंदोलन 15 ऑगस्टला कुठल्याही सूचना न देता आम्ही तहसीलदारकडे म्हणा किंवा पंचायत समितीकडे किंवा पोलीस स्टेशनला म्हणा आम्ही प्रशासनाच्या विरोधात म्हणा किंवा काही असं म्हणून मला काही वाईट वाटणार नाही. पण मी काय म्हणतो आम्ही इथे बसून मुलांना घेऊन शाळेच्या मुलांना पाण्यात बसून आंदोलन करणार आहोत याची तुम्हाला कल्पना देतो. आज प्रशासन पण दुर्लक्ष करत आहे. हायवे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. वेळोवेळी सांगून पण यांना काही जाग येत नसेल तर आमच्या स्टाईलने आम्ही उत्तर देऊ. आम्ही बघा आता आमचे मित्र पावशीचे उपसरपंच उबाटाचे कार्यकर्ते आणि उपसरपंच आमचे कांतकेली पण हजर आहेत. या ठिकाणी सगळे आम्ही सर्वांच्या वतीने सांगतो. मी पण सक्रिय कार्यकर्ता आहे भाजप शिंदे गटामध्ये मी पण सक्रिय कार्यकर्ता आहे आज. पण मी सांगू शकतो मी आणि या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत. सर्व मुलांना इथल्या शेतकऱ्यांना ग्रामस्थांना घेऊन पाण्यात बसून आंदोलन करणार आहोत एवढंच सांगतो. धन्यवाद.